नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण तिरंगा फ्राईड राईस तयार करूया. 4 गाजरे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. 2 वाट्या चिरलेले फ्रेंच बीन्स. 2 मोठे कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. 2 भोपळी मिरच्या उभ्या आकारात चिरून घेतल्या आहेत. 4 ते 5 सिमला मिरच्या उभ्या आकारात चिरून घेतल्या आहेत. अर्धा कोबी उभ्या आकारात चिरून घेतला आहे. अर्धा किलो सोना मसुरी तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून याप्रमाणे मोकळा शिजवून घेतला आहे. मोकळा भात कसा शिजवायचा या व्हिडिओची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. चला तर आता आपण फ्राईड राईस तयार करूया. गॅसवर जाड तळ्याची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 2 चमचे मिरी पावडर घालते. आता आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या या कढईमध्ये घालूया. 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. या सगळ्या भाज्या आपण 80% शिजवून घेऊया. फ्राईड राईसमध्ये या कुरकुरीत भाज्या चवीला मस्तच लागतात. चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हा शिजलेला भात घालूया. दोन मोठे चमचे आमचूर पावडर घालते. पुन्हा चवीप्रमाणे थोडेसे मीठ घातले आहे. आता या फ्राईड राईसला 2 मिनिटे वाफ देऊया. पाच मिनिटे या फ्राईड राईसला वाफ दिली. आता हा आपला फ्राईड राईस तयार आहे. हा फ्राईड राईस चवीला मस्तच लागतो. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.